बिंदास बोलूंगा ठाकुर के बिंदास बोल में मध्ये मी आज रिव्ह्यू करणार आहे मराठी प्री टीजर रिव्ह्यू आलेला आहे यूट्यूबवर, ज्याचं नाव आहे आता थांबायचं नाही। याच्यामध्ये भरत जाधव आपल्याला दिसणार आहे, सिद्धार्थ जाधव दिसणार आहेत, आशुतोष गोवारीकर याच्यामध्ये दिसणार आहेत। या चित्रपटाचा प्री टीजर लॉन्च झालाय, तो खूपच कॉम्प्लिकेटेड आहे। कॉम्प्लिकेटेड इन द सेन्स तुम्हाला समजणार नाही, कारण की सगळे धावतात, थांबायचं नाही ना म्हणून धावतायत। एक चांगलं लॉजिक आहे या टीजरमध्ये, प्री टीजरमध्ये धावतायत। आता कशासाठी धावतायत, का धावतायत, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला इथं ट्रेलर आला किंवा फिल्म आली की आपल्याला कळणारच आहे। पण आता थांबायचं नाही, झी टॉकीज हा सिनेमा घेऊन येतोय आता थांबायचं नाही। आणि मला बरं का वाटतं की भरत जाधव हल्ली ना आपल्या वयानुसार रोल्स करायला लागलेले आहेत। कारण की त्यांचं एक नाटक पण आलं, त्याच्यामध्ये पण त्यांनी वयाला साजेस असा रोल केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये गेटअप जो आहे भरतचा तो क्लास आहे। आणि सिद्धार्थ जाधव आहे आमचा मराठीचा एनर्जेटिक ऍक्टर तो आहे, आणि आशुतोष गोवारीकर जोडीला आहे, ज्याने ऑस्कर मध्ये आपला डंका वाजवलेला आहे, म्हणजे तिथपर्यंत पोहोचले। आशुतोष गोवारीकर यांच्यासारखे दिग्गज लोक या सगळ्या सिनेमामध्ये आहेत, म्हणजे काहीतरी जबरदस्त आपल्याला बघायला मिळणार। कारण की ही सत्य घटनेवर आधारित फिल्म आहे आता थांबायचं नाही। आता एक कॉस्ट्युम म्हणून असं वाटतं किंवा त्या टीजर म्हणून वाटतं की हे सगळे प्यून्स आणि शाळेचा जो स्टाफ आहे तो शाळेमध्ये जातोय। आता तो कशासाठी जातोय, का जातोय, हे सगळं आपल्याला बघायला मिळणार सिनेमाला। जे शेवटच्या टीजर मध्ये क्लिपिंग आहे अशी सगळी, वरती सगळे फोटो भिंतीवर लागलेले आहेत, त्याच्यामध्ये आपले सगळे महान पुरुष आहेत, युग पुरुष आहेत, ज्यांचं कार्य देशासाठी आयुष्य ज्यांनी समर्पित केलेलं आहे, अशा सगळ्या महान लोकांचे फोटोज आपल्याला त्या भिंतीवर बघायला मिळतात। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, ते फोटो आहेत। तर एकंदरीत मला असं वाटतं की या सिनेमामधून न्याय व्यवस्था, कणखरपणा, सत्य, शिक्षण या सगळ्यांवरती भाष्य केलं जाणार आहे आता थांबायचं नाही मध्ये। टीजर खूप वेगळा आहे, प्री टीजर आहे, छोटासा टीजर आहे, पण त्या छोट्याशा टीजर मधून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील असं म्हणजे मला तरी वाटतं की कुठल्याही गोष्टीच्या विरोधात थांबायचं नाही। अन्याय झाला त्याच्या विरुद्ध बोलायचं, शिक्षणाबद्दल असेल तर त्याच्याबद्दल बोलायचं, थांबायचं नाही, गप्प नाही बसायचं, धावत राहायचं, लढो 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 लढतेंगे, म्हणजे जिंकायचंय आपल्याला, जिंकायचंय, थांबायचं नाही, जिंकायचंय। अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा आहे। जे शिक्षण पद्धती असो, न्याय पद्धती असो किंवा आपला हक्क असो, या सगळ्यांच्या बद्दल लढणं हा या सिनेमामधून संदेश मिळेल असं मला वाटतंय। म्हणजे हा माझा अनुमान आहे, तो किती खरा ठरणार आहे तो आपल्याला हा सिनेमा किंवा ट्रेलर लॉन्च झाल्यावर कळेल। खूपच उत्तम आणि शॉर्ट मध्ये खूप स्वीट मेसेज देणारा हा प्री टीजर आहे। धावतायत शाळेतले कर्मचारी किंवा गव्हर्नमेंट कर्मचारी आहेत, पण मला तर शाळाच वाटते, शाळेतले कॉस्ट्युम शिपायांचा वाटतोय, ते शिपाई सगळ्यासाठी धावतायत। तो लेट अस सी कसं काय सिनेमा बोलणार आहे, पण टायटल खूप छान आहे, थांबायचं नाही, सगळे धावतायत, भरत जाधव धावतोय, सिद्धार्थ जाधव धावतोय, सगळा स्टाफ धावतोय आणि शाळेच्या पायऱ्यांवरून तो वर वर चढतोय। सी काय दिग्दर्शकाची विचार आहेत, पायऱ्याने एक खालच्या पायऱ्यापासून वरच्या पायरीपर्यंत ते धावतात, त्यांचे पायाचे शॉर्ट्स आहेत त्याच्यामध्ये, आणि कट्टो आपण तो कॅमेरा असा टिल्टअप केला जातो किंवा क्रेनने तो वर नेला जातो, आणि ते सगळे आपल्या महान पुरुषांचे सगळे फोटो आहेत। काहीतरी दडलंय आणि खूप काहीतरी दडलंय असं म्हणेन। नक्कीच हा सिनेमा जबरदस्त मेसेज घेऊन येणार आहे, आपल्या हक्काबद्दल बोलणार आहे आणि आपल्याला प्रेरित करणार आहे हा सिनेमा। तर अवश्य बघा हा सिनेमा, आणि याचा टीजर ट्रेलर प्रॉपर आले की मी त्याचा रिव्ह्यू करणार आणि सिनेमाचाही रिव्ह्यू करणार आहे। तयार रहा। 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हा सिनेमा रिलीज होणार आहे, आणि हक्क, न्याय आणि सगळ्यासाठीच हा सिनेमा बनलेला आहे। जरूर बघा हा सिनेमा आता थांबायचा नाही। तुम्ही जर माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित बटन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।